आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आईची खूप आठवण येत असेल ना? हो ना, खूप आठवण येते. तुझ्या आईच्या बाबतीत जे काही घडलंय ना ते चुकीचंच घडलंय. त्या कधी कुणाचा खून वगैरे करू शकत नाहीत ग. अगदी खरं आहे. मी तर म्हणते त्यांनी हा खून केलेलाच नाहीये. हे पण खरं आहे. मला तर वाटतंय रूपाचंच काम. तुला काय वाटतंय? अगं हे तिचंच काम आहे. काय पापी बाई आहे बघ ना. म्हणजे तुझी आई तिला अगदी लहान बहीणच समजत होती. तिला काय हवं नको ते पण बघत होती. पण तिने तेच केलं जे तिला करायचं होतं. आता मी बघ आत्ता आले काल परवा, पण तरी तुझ्या आईबद्दल असा वाईट विचार माझ्या मनातही कधी नाही आला ग. आणि ही एवढे वर्ष राहूनही असं वागते. तिच्या या अशा वागण्याला काय बोलावं तेच मला सुचत नाही. जाऊ दे, तुझ्यासारखे सगळीच चांगली माणसं नसतात. अगं पण अशा लोकांना सोडूनही चालणार नाही ना. जोपर्यंत तिच्यासारखे खरे गुन्हेगार जेलमध्ये जात नाहीत ना तोपर्यंत तुझ्या आईची सुद्धा सुटका होणार नाही. तुला एक सांगू का मावशी? या घरात माझ्यानंतर माझ्या आईचा विचार करणारी फक्त तूच आहेस. मी तर म्हणते तू यापुढं आईच्या बाबतीत अजिबातच काळजी करू नकोस. मी स्वतः तुझ्या बरोबर. पण मला सांग, हे सगळं रूपाने केलंय याचा काही पुरावा आहे तुझ्याकडं? हो आहे ना. तो पुरावा बघितल्यावर कोणाच्याही लक्षात येईल हे सगळं रूपामावशीनेच केलंय. मग तर तो पुरावा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तो पुरावा जर आपण ताब्यात नाही घेतला ना तर ती तुझी रूपामावशी काहीही करू शकते. तो पुरावा नष्ट सुद्धा करू शकते. म्हणूनच मी तो पुरावा अशा ठिकाणी ठेवलाय कोणाला सापडणारच नाही. तुझा नक्की माझ्यावर विश्वास आहे ना? हो मावशी, माझा फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. मग तो कुठं लपवून ठेवलायस ते मला सांग ना. म्हणजे पोलीस येईपर्यंत मी त्याच्यावर लक्ष ठेवेन. नाहीतर ती रूपा मावशी कशी आहे तुला माहिती आहे ना. हो बरोबर बोलतेस तू. मग सांग कुठे आहे ते? पण नक्की तू कोणाला सांगणार नाहीस ना? नाही ग, तू सांग पटकन. किचन मधल्या ड्रॉवर मध्ये मी सगळं लपवून ठेवलंय. बर, तू आता अभ्यास करायला जा. तुझ्या आईला सोडवण्यासाठी काय करायचंय ना ते मी बघते. कमाल, अख्खं किचन पालथं घातलं, कुठेच काही सापडलं नाही. नक्की काय प्रकार आहे हा सगळा? ह्या आधी तिच्या अशा वागण्या बोलण्यावरून ना तर मलाच टेन्शन यायला लागलं. जाऊ दे, ह्या रूपाच्या बाबतीत जे काही पुरावे सापडायचे असतील ना ते आज ना उद्या सापडतीलच. पण त्याआधी मी सापडू नये म्हणून मला सावध राहायला. मी दडवलेले पुरावे अजून दडलेलेच आहेत ना ते पाहिला. मी दडवलेले पुरावे तरी इथेच आहेत. मग त्या आधी तिकडे कोणती गोष्ट आहे? माझ्याकडे पोलीस काका आहेत आणि तू जे काही केलेस ते पाहणारे साक्षीदार आहेत.
You are under arrest. मला तर आधीच कळलं होतं ही काही चांगली बाई नाही, म्हणूनच मी सारखा विरोध करत होते. म्हणूनच मी पण हे सगळं घडल्यावर पाळत ठेवून होते. मी पण तिला कसं पकडता येईल त्याचा विचार करत होते आणि शेवटी तेच घडलं जे आपल्याला हवं होतं. मॅडम, तुमची सुटका झालीये, बाहेर या. खरा आरोपी सापडल्यामुळे तुम्ही निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. कोण आहे खरा आरोपी? बॉस. नमस्कार साहेब. नमस्कार. खूप वाट बघावी लागली का? आमच्या सांगण्यावरून जर कोणी वाट लावणार असेल तर आम्ही पण वाट बघू शकतोच की. मी तुमचं काम करायला तयार आहे. तू फक्त मैत्रेच्या घरात जाऊन त्या श्रुतिकाला संपवून टाक. मग काय, त्याच्या 5 पट पैसा मिळेल. आणि तुझा नवरा जो स्ट्रोक मुळे कायमचा बेडवर पडलाय ना, त्याच्या हॉस्पिटलचा सगळा खर्च किंग बॉस करणार. काय ठरलं मग? लवकरच तुमचं काम होणार. तुमच्या प्लॅन नुसार त्या श्रुतिकाचा मर्डर होणार आणि तिच्या खुनाच्या केसमध्ये ती मैत्रेयी सुद्धा जेलमध्ये जाणार.